नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका अशा पुरस्काराबद्दल जे प्रत्येक भारतीय खेळाडूचं स्वप्न असतं. हो, भारताचा सर्वोच्च क्रीडा सन्मान मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. सोप्या भाषेत सांगायचं तर हा आहे भारतीय क्रीडा विश्वातला सर्वोच्च सन्मान. म्हणजे याच्यावर काही नाही. कोणत्याही खेळाडूसाठी हे मिळवणं म्हणजे कारकिर्दीच्या शिखरावर पोचण्यासारखंच आहे. पण एक मिनिट, हा सर्वोच्च सन्मान मिळतो तरी कसा? म्हणजे कोणालाही मिळतो का? नाही, याचे काही खास निकष आहेत. चला, तेच समजून घेऊया. इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरची कामगिरी. म्हणजे बघा, ऑलिम्पिक, पॅरालिम्पिक, आशियाई खेळ, राष्ट्रकुल खेळ यांसारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये तुम्ही देशासाठी काय करता हे पाहिलं जातं. थोडक्यात सांगायचं तर जागतिक मंच गाजवावा लागतो. बरं, हा सन्मान तर मिळाला, पण त्यासोबत नेमकं काय मिळतं हे जाणून घेणं पण इंटरेस्टिंग आहे, नाही का? चला पाहूया. सगळ्यात आधी तर मिळतं एक अप्रतिम सुंदर पदक, ज्यावर भारताचं राजचिन्ह कोरलेलं असतं. हे पदक म्हणजे त्या खेळाडूच्या घामाचं, त्याच्या मेहनतीचं आणि देशाभिमानाचं प्रतीकच आहे. फक्त पदकच नाही तर सोबत एक मोठी रक्कमही असते. किती असेल अंदाज? तब्बल 25 लाख रुपये ही रक्कम खेळाडूंना त्यांच्या पुढच्या तयारीसाठी आणि आर्थिक स्थैर्यासाठी खूप मोठा आधार देते. आणि या सगळ्यासोबत मिळतं भारत सरकारचं एक अधिकृत प्रमाणपत्र. हे सर्टिफिकेट म्हणजे त्यांच्या कामगिरीवरची, त्यांच्या यशावरची एक कायमची सरकारी मोहरच असते. चला, आता थोडं इतिहासात डोकावूया. हा पुरस्कार सुरू कसा झाला, त्याचा प्रवास कसा होता, हे पाहणंही महत्त्वाचं आहे. या पुरस्काराची सुरुवात झाली होती 1991-92 साली. आणि विचार करा, याचे पहिले मानकरी कोण ठरले असतील? बुद्धिबळातले आपले ग्रँड मास्टर विश्वनाथन आनंद. सुरुवातीला या पुरस्काराचं नाव होतं राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. पण नंतर हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या सन्मानार्थ या पुरस्काराचं नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं करण्यात आलं. आत्तापर्यंतच्या प्रवासात भारतीय क्रीडा विश्वातल्या अनेक दिग्गजांनी हा पुरस्कार जिंकलाय. चला, काही नावं पाहूया, जे ऐकूनच आपल्याला अभिमान वाटेल. फक्त नावं बघा. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर, कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी, रन मशीन विराट कोहली आणि आपला गोल्डन बॉय नीरज चोप्रा. ही यादीच सांगते की हा पुरस्कार किती मोठा आहे. फक्त आणि फक्त सर्वोत्तम खेळाडूच इथपर्यंत पोहोचू शकतात. ही तर झाली इतिहासातली गोष्ट. पण अगदी अलीकडे म्हणजे 2024 मध्ये हा सन्मान कोणाला मिळालाय? चला ते पाहूया. ह्या वर्षीचे मानकरी सुद्धा एकापेक्षा एक आहेत. बुद्धिबळाच्या पटावर जगाला मात देणारा आपला युवा ग्रँडमास्टर डी गुकेश, नेमबाजीत अचूक निशाणा साधणारी मनू भाकर, भारतीय हॉकी टीमचा कणा हरमनप्रीत सिंग आणि पॅरालिम्पिक्समध्ये देशाचं नाव रोशन करणारा उंच उडीतला प्रवीण कुमार. बघा, किती वेगवेगळ्या खेळांमधले चॅम्पियन्स आहेत. हेच तर भारताच्या क्रीडा क्षेत्राचं वैविध्य दाखवतं. तर हा होता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराचा संपूर्ण आढावा, देशाचा सर्वोच्च क्रीडा सन्मान आणि प्रत्येक खेळाडूचं अंतिम ध्येय. आता जाता जाता एकच प्रश्न मनात येतो, या महान खेळाडूंच्या यादीत पुढचं नाव कुणाचं असेल?